फुटवा देत नव्हता आणि जागेवर पिवळा पडलेला होता पूर्ण. आणि फक्त काडीच राहिली ती. काडी होती आणि ब्रँचेस निघत नव्हते त्याचे. कोणतं तंत्रज्ञान वापरलं आज प्लॉट एकदम ग्रीन भारी लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन 5 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचे 2 बॅग 4 किलोच्या 2 बॅग. 4 किलोच्या 2 बॅग झालं. अच्छा, म्हणजे एका टायमाला डायरेक्ट सोडून दिलं सोडून दिलं. ग्रीन लाईफ आणि कार्बन दिल्यानंतर काय बदल झाला प्लॉट मध्ये? पूर्ण क्लिअर झाला प्लॉट आता. डायरेक्ट फुटवा फुटवा, वगैरे. फुलकळी, हम्म. सेटिंग आणि रोगाला कमी बळी पडला. मल्चिंग वगैरे अजिबात नाही, बरोबर ना? नाही. इथं मल्चिंग वरती शेतकऱ्यांचे प्लॉट आज उपटावण्यावर आले, म्हणजे खराब होऊन गेले. फुटवेच नाही आणि फुलगळ जास्त होऊ मागील राहिली. वर्ष वापरलं तर मधूनच. हा मधूनच काय अनुभव वापरलं होता? होतं. तर एकरी 1800 बिगर पेपर निघालेली कॅरेट. मागच्या वर्षी. हो. आणि हे वापरल्यानंतर किती कॅरेट वाढले जवळपास तुमचे मागच्या वर्षी? तर दरवर्षी 1000 कॅरेट तर पार होणं अवघड झालं होतं. पण आता 1800 निघाली. म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव त्याच्या आधी सांगितला. जितके वर्ष टमाटे केले असन तर चुकून एखाद्या वर्षी ॲव्हरेज होतं. पण मग आताच्या काळात 1000 कॅरेट काढणं अवघड झालेलं आहे. तर हो आता ना. मागच्या वर्षी 1800 एकरी काढून 200-300 झाडालाच ठेवले, भाव नव्हता. म्हणजे कार्बन सारखे रिझल्ट तुम्ही बघितलेच नाही. नाही आजपर्यंत नाही. काय बोलता? पहिले रिझल्ट आल्यामुळेच या वर्षी वापरलं. 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट? 100%. त्याचं म्हणजे महत्वाचं म्हणजे त्याला जे पाहिजे ना ते फुटवा होतो. हा. ग्रीनरी येते, पान रुंद राहतं, फुलकळीची संख्या वाढती आणि गळ कमी होती महत्वाचं. सर्वात महत्वाचं. इतके हिट मध्ये गळ कमी झाली. जर तुम्हाला या तंत्रज्ञान माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते प्लॉटची? मग थोडासा प्लॉट ग्रीनरी नसती, पूर्ण काळोखी प्लॉटला. या कडाला तसाच आहे आणि शेवटच्या कडाला आणि पूर्ण वावरात कधीच गारका मारत नाही. एकदा आणून काय सोडायचं ते सोडायचं, परत मध्ये पाहायचंच काम नाही. आता असं plot दररोज मध्ये- बघायचं काम नाही झाडांना. हे वापरल्यामुळे प्रत्येक कोपऱ्यात चेक करायचं काम नाही ना, शेतीमध्ये फिरायचं काम नाही. या प्लॉटची ग्रेनरी जास्त आहे. हा. आणि फुटवा आणि ते जास्त आहे. ही व्हरायटी आता अजून बी पुढल्या वर्षी बी कोणीच करणार नाही. हे व्यक्ती एकच सक्सेस करून दाखव. सक्सेस करून दाखवेल. ही व्हरायटी. तिसरं वर्ष माझं, मागच्या तिसरा वर्षी प्लॉट. मी माझ्या प्लॉट शेजारीच होती. हा. मी रोज तिथं पाहायला जायचो का तिच्यात बदलच लय भारी. म्हणजे पुढा पाहून फळ लागतं तिला. बुडापासून फळ लागलेले. हे वापरल्यानंतर खर्च कमी होतो ऑर्गॅनिक कार्बन? 100%. आता एवढं फळण कळ्या लागल्या, एवढ्या जरी फुगल्या, याला तळ्याचं पण पाणी नाही, क्षारयुक्त पाणी आहे इथं. म्हणजे पाणी तुमच्याकडे जास्त क्षारयुक्तच TDS वालं पाणी 10 TDS तरी असं 9-10 पीएच 9-10 पीएच 9-10 असं. आणि टीडीएस हा 700-800 तर असणार. हा काय असन ते आता आपण काय बघितलेलं नाही अजून. ही जमीन कमीत कमी 40 वर्षापासून पिकते. म्हणजे हिच्यामध्ये काही राहिलेलं नाही थोडक्यात. म्हणजे जे काय म्हणजे- पाहिजे जमिनीत ते राहिलेलं नाही. 40 वर्ष झालेले शोषण भरपूर वडिलांच्या झाले. काळापासून शेती चालू आहे. म्हणजे भरपूर 40 वापर वर्ष. झालेला आहे जमिनीचा. फुटवा वगैरेच निघत नाही. रासायनिक. हा, मुळात म्हणजे रासायनिक वरती फुटवाच नाही. हम्म. मग प्रत्येक जणांनी प्रत्येक प्रॉडक्ट वापरून पाहिले. हम्म. रासायनिक म्हणजे केमिकलचे सर्व वापरून पाहिले. तर ऑर्गॅनिक कार्बन सारखा रिपोर्ट 15 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफच्या 5 बॅगा घेऊन गेले. घेऊन गेले. कारण त्यांच्या शेजारच्यांनीच वापरलं होतं. मग ते त्यांना विचारायचं, बघ तुम्ही काय वापरलंय? आमचा प्लॉट डेव्हलप होत नाही म्हणे. मग त्यांनी त्यांना सांगितलं की ऑर्गॅनिक कार्बन 2 लिटर आणि ग्रीन लाईफची 4 किलोची बॅग फक्त एवढंच वापरा म्हणे 1 एकरासाठी. एका एकरासाठी. कोणत्या केमिकलचं जरी सोडलं तरी त्याचा रिपोर्ट दिसायला थोडा वेळच लागतो. बरोबर. ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर हा 3ऱ्या ते 4थ्या दिवशी लगेच रिपोर्ट दिसतो. तुमचं जे औषध आहे का, हा. अंतर म्हणजे ना पेऱ्याला पेरा आहे. एकदा निघलं 2 कळ्या निघत्या. इथून नुसतं पेरा जन्मलेलं आहे तर बरोबर. लगेच कळी. बरोबर. आता इथून ते इथपर्यंत आलं का, याच्यातून एक निघला का बरोबर. परत लगेच कळी येते. म्हणजे डबल ब्रँचेस आहे अशा. हे डबल आहे, डबल. बरोबर. म्हणजे हा सर्वात चमत्कार कार्बन आणि ग्रीन लाईफचाच आहे का? हा पूर्ण. 1 1 ऑगस्टला तुम्हाला व्हिडिओज घ्यावा लागणार आहे. इथे यावाच लागणार. परत का? हा 1 ऑगस्ट. बरोबर. आता हे काय करायचंय मध्ये एवढं बांधायचं कसं? कसला चमत्कार आहे हा सर्व? ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन आणि त्यांचे जे बाकीचे आपले फ्लावर किंग. फ्लावर किंग. फ्लावर किंगनी काय फुलकळी जास्त निघाली. फ्लावर किंग आहे, आणि फुलकळी पण ग्रीन सीड काढतं आहे, स्टार आहे. आणि सेटिंग पण बनवतं. गळकूज वगैरे होऊ देत नाही. हो ना. हो. थंडीचा पिरियड होता हम्म. तेव्हा तरी 900 कॅरेट काढली याच्यात. हो. आणि ते पण मागच्या वर्षी मी 40 दिवसांनी वापरला आपण ते. 40 दिवसांनी. कार्बन आणि ते का? हा मग टायमिंग निघून गेला त्यावेळेस. तरी एवढे आपल्यातून report. तरी 900 कॅरेट मला असं काढली. वाटत होतं का हा उपटून फेकायचंय. भाऊ. प्लॉट उपटून फेका. आता हेच शेजारचे शेतकरी म्हणे याच्यात गेला म्हणे प्लॉट. म्हणजे आता येऊ म्हणजे लय गडबड झाली म्हणे. म्हणजे त्यांनी चांगलंच सांगितलं का त्याला खर्च हे नका. काड्या पाहून का? हा हो, खर्च नको. मी खर्च फक्त करण्यात तेवढे मजाच खर्च नाही. केला, 2 वेळेस सोडलं आणि त्याच्यावर आपले कॅरेट निघून गेले. तरी 80 कॅरेट रेट झाला होता त्यांना 1 तरी- एकरात. तरी रेट झाला होता 80. कोणीच म्हणू शकत नाही 80-90. त्यांना म्हटलं आमच्या भरोश्यावर तुम्ही एकदा ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरून पहा.
आणि मग चमत्कार सांगशाल तुम्ही. 2-4 दिवसात त्यांनी स्वतःहून फोन केला होता. कार्बन आणि ग्रीन लाईफ घ्यायला 40 किलोमीटर जातं म्हणजे जातच. जातं म्हणजे काही विषयच नाही. काही म्हणता आम्हाला फक्त कार्बनच वापरायचे किंवा काही शेतकरी म्हणतात फक्त ग्रीन लाईफ द्या. काय सांगाल आज नाही शेतकऱ्यांना? नाही, दोन्ही दोन्ही गरजेचं दोन्ही जर घेतलं ना हा. तर प्लॉट आहे ना, सगळे कंटेंट त्याच्यात काय असतील हम्म. ते सगळं झाडाला मिळतं आणि झाड काडक्या फुटत्या काडक्या एकदम. आहे. नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. महेंद्र अशोक काळे, राहणार रवंदे, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. टोमॅटोचा प्लॉट आहे, किती क्षेत्र आहे? हे 2.5 एकर. 2.5 एकर आहे का? किती दिवसाचा प्लॉट झाला हा? हा आता 22 मेच आहे लागवड. 22 मे ची लागवड आहे, म्हणजे 22 जून आणि जुलै, म्हणजे आज काय तारीख आहे? 14 तारीख आहे. हम्म. म्हणजे 51 दिवसाचा झालेला आहे हो, plot. 50 दिवस. बरोबर ना? हो. अच्छा, शेती किती वर्षापासून करता? 30 वर्ष. काय बोलताय? हो. हे 30 वर्षापासून शेती करता, म्हणजे प्रमुख व्यवसाय शेतीचे का? शेतीच. टोटल शेती किती आली आपल्याला? 25 एकर. 25 एकर शेती. हा. टोमॅटो किती वर्षापासून करता आपण? टोमॅटो 25 वर्षापासून. 25 वर्षापासून करता का? आता आपण बघू शकतो हा जो प्लॉट आहे आपला टोमॅटोचा, ही व्हरायटी कोणती आहे? 15-17 US. US म्हणजे US कंपनीचं नाव आहे आणि अच्छा. 15-17 नंबर. 15-17. या प्लॉटला अगोदर समस्या काय होती? प्लॉट फुटवा देत नव्हता आणि जागेवर म्हणजे पिवळा पडलेला होता पूर्ण. आणि फक्त काडीच राहिली ती? काडी होती आणि ब्रँचेस निघत नव्हते त्याचे. अच्छा, मग आपण काय असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं आज प्लॉट एकदम ग्रीन भारी? लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन. 5 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचे 2 बॅग. 4 किलोच्या 2 4 किलोच्या 2 बॅग अच्छा, म्हणजे एका टायमाला डायरेक्ट सोडून दिलं होतं. सोडून दिलं. ते दिल्यानंतर काय बदल झाला? 1.25 एकरला 1 बॅग आणि 2.5 लिटर कार्बन. दुसऱ्याला तेवढंच डोस. अच्छा, ग्रीन लाईफ आणि कार्बन दिल्यानंतर काय बदल झाला प्लॉट मध्ये? पूर्ण क्लिअर झाला प्लॉट आता. डायरेक्ट फुटवा फुटवा. वगैरे? फुलकळी, हम्म. सेटिंग आणि रोगाला कमी बळी पडला. आता आपण जर बघितलं तर तुमचा जो प्लॉट हा. आहे मल्चिंग वगैरे अजिबात नाही, बरोबर ना? नाही. इथं मल्चिंग वरती शेतकऱ्यांचे प्लॉट आज उपटावण्यावर आले, म्हणजे खराब होऊन गेले. फुटवेच नाही आणि फुलगळ जास्त होऊ राहिली. प्रमुख समस्या आता काही नाही सध्या. नाही, या गावामध्ये ज्यांनी रासायनिक वापरलेले आहे, रासायनिक फुलकळी आणि फुटवे कमी फुटले आणि स्पीड नाही घेतला प्लॉटने. म्हणजे म्हणजे वाढ कमी झाली. या वर्षी हा आणि पानं रुंद नाही, पानं असे आकसलेले वाणी. बोकडा आलेला हा. थोडक्यात, म्हणजे ज्यांचे प्लॉट रासायनिक वरती. हा म्हणजे थोडासा फरक आहे याच्यापेक्षा. फरक आहे. हम्म. अच्छा, आणि तुम्ही मग अनुभव सांगत होते का मागील वर्ष पण तुम्ही मागील वर्ष वापरलं तर मधूनच? हा मधूनच काय अनुभव वापरलं होता? होतं. तर एकरी 1800 बिगर पेपर निघालेली कॅरेट. मागच्या वर्षी? हो. आणि हे वापरल्यानंतर किती कॅरेट वाढले जवळपास तुमचे मागच्या वर्षी? तर दरवर्षी 1000 कॅरेट तर पार होणं अवघड झालं होतं, पण आता 1800 निघाली. म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव त्याच्या आधी सांगितला. जितके वर्ष टमाटे केले असेल तर चुकून एखाद्या वर्षी ऍव्हरेज होतं, पण मग आताच्या काळात 1000 कॅरेट काढणं अवघड झालेले. तर हो आता ना. मागच्या वर्षी 1800 एकरी काढून 200-300 झाडालाच ठेवले, भाव नव्हता. आणि त्याला तुम्ही मधूनच कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं तर? हा 2 वेळेस. बरोबर ना? हम्म. आता या प्लॉटला पण आता या प्लॉटला तुम्ही जवळपास किती दिवसानंतर कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं? याला साधारण पूर्ण प्लॉट 25 दिवसाचा असताना सोडलं ना, आज प्लॉट 50 दिवसाचा आहे, तर आता सोडायचंय त्याला. म्हणजे जवळपास 25 दिवसापर्यंत प्लॉटची डेव्हलपमेंटच नव्हती का? नव्हतीच. आणि त्याच्यानंतर सोडलं तर 25 दिवसाचा असा आहे आणि आता सोडल्यानंतर 25 म्हणजे 20-25 दिवसात काय होईल हे सांगता नाही येणार. तारीलाच राहील तो आता. म्हणजे तुम्ही समाधानी आहे का? समाधानी. आणि आजपर्यंत तुम्ही भरपूर बाहेरची लिक्विड खत औषधं वापरलेलं असेल, काय फरक आहे कार्बन आणि आणि बाकी आता liquid यांनी मध्ये? सुरुवातच चांगली करून दिल्यामुळं ते तर सोडावंच लागतं थोडंफार, पण याच्यामुळं सुरुवातच एकदम भारी झाली. म्हणजे कार्बन सारखे रिझल्ट तुम्ही बघितलेच नाही? नाही आजपर्यंत नाही. काय बोलता? पहिले रिझल्ट आल्यामुळेच या वर्षी वापरलं. आता याच्यात दोडका, टोमॅटो नंतर दोडका राहील ना, मग त्याला पण वापर. 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट? 100%. त्याचं म्हणजे महत्वाचं म्हणजे त्याला जे पाहिजे ना ते फुटवा होतो, हा. ग्रीनरी येते, पान रुंद राहतं, फुलकळी संख्या वाढती आणि गळ कमी होती. महत्वाचं सर्वात महत्वाचं. इतके हिट मध्ये गळ कमी झाली. लागवड तुमची हिट मधली होती? हिटच पूर्ण हिट होतं. 1.5 महिना तर पाऊस थेंबही नाही पडलेला त्याच्यावर. बाबू. म्हणजे एवढ्या 10 दिवसात पाऊस पडला, म्हणजे साधारण 40 दिवसापर्यंत झाडावर पाऊसच नाही. त्याच्यात असं आहे तर पाऊस असता तर काही सांगता नाही येत. जर तुम्हाला या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते प्लॉटची?
मग थोडासा प्लॉट ग्रीनरी नसती, पूर्ण काळोखी प्लॉटला, या कडाला तसाची आणि शेवटच्या कडाला, आणि पूर्ण वावरात कधीच गारका मारत नाही. एकदा आणून काय सोडायचं ते सोडायचं, परत मध्ये पाहायचंच काम नाही. आता असं plot दररोज मध्ये- बघायचं काम नाही झाडांना. हे वापरल्यामुळे प्रत्येक कोपऱ्यात चेक करायचं काम नाही ना, शेतीमध्ये फिरायचं काम नाही. तुम्ही वरतून फवारणीसाठी पण प्रोडक्ट वापरले ना आपले? हा दोन वापरले. काय काय वापरलं तर? फ्लावर किंग, क्रॉप शिल्ड आणि ग्रीन शिल्ड. ग्रीन शील्ड, म्हणजे एक हा. पोषक आणि एक कीटकनाशक हा. वापरलं तर. एकच डोस झालेला आहे, फक्त तो पण काय लय नाही झालेला. म्हणजे फवारणी एकच केली? ती तुमच्या याची एकच केलेली, आणि हे हो दोन्ही ना? कार्बन आणि ग्रीन लाईफ किती वेळा सोडला आतापर्यंत? 2 वेळेस सोडलं, आणि हे एक वरून मारलंय. हा, तुमचा प्लॉट रासायनिक वर आहे रासायनिक. बरोबर. काय बदल वाटतो या प्लॉट मध्ये? नाही, या प्लॉटची ग्रेनरी जास्त आहे. हा. आणि फुटवा आणि ते जास्त आहे. फुलकळी बी भरपूर लागली आहे. आणि तुम्ही मग अनुभव सांगत होते का कोणीच हिंमत केली नाही या व्हरायटीची? नाही, या व्हरायटी आता बाई अजून बी पुढल्या वर्षी बी कोणीच करणार नाही. हे व्यक्ती एकच सक्सेस करून दाखवायचं. सक्सेस करून दाखवेल. ही व्हरायटी तिसरं वर्ष आहे माझं, मागच्या तिसरा वर्षी प्लॉट. मी हा. माझ्या प्लॉट शेजारीच होती. मी हा. रोज तिथं पाहायला जायचो का तिच्यात बदलच लय भारी. म्हणजे पुढा पाहून फळ लागतं तिला. बुडापासून फळ लागलेले आहे. सर्वात महत्वाचं तसं पोषण गेलेलं आहे, हा. बरोबर ना? आता तुम्ही पण प्लॉटला वापरणार का? हो, वापर ना. काय समस्या राहिल्या हो जास्त रासायनिक वापरून? आता याला पूर्ण रासायनिकच्या फक्त पूर्ण वावराला शेणखताबरोबर 5च बॅगी टाकलेली आहे, फक्त फक्त 5 पूर्ण वावराला. बरोबर. आणि शेणखत आहे फक्त, आणि एक कोंबडी खताचा एक ट्रॅक्टर आहे, 2 आणि 3 शेणखताचे, अशी 5च ट्रॅक्टर आहे सगळे. हो ना? हो. 2.5 एकराला. 2.5 एकरला बी गेले एक, म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक कार्बन आणि टेक्नॉलॉजी 5च गोण्या आहे, 5च ट्रॅक्टर आहे. शेणखत 3 आणि 2 कोंबडी खत, आणि गोण्या फक्त 5च टोटल मालाच्या. हो ना? हो, म्हणजे हे वापरल्यानंतर खर्च कमी होतो ऑर्गॅनिक कार्बन? 100%. आता एवढं फळण कळ्या लागल्या, एवढ्या जरी फुगल्या भरपूर झाल्या. काय सांगाल इतर भाजीपाला फळबाग शेतकऱ्यांना? वापरलं पाहिजे त्यांनी. आणि मुळी सारखी चालते, रान नरम होतं. याला तळ्याचं पण पाणी नाही, क्षारयुक्त पाणी आहे इथं. म्हणजे पाणी तुमच्याकडे जास्त क्षारयुक्तच आहे, TDS वाला पाणी 10 TDS तरी असं 9-10 पीएच 9-10 पीएच 9-10 असं. आणि TDS हा 700-800 तर असणार. हा, काय असन ते आता आपण काय बघितलेलं नाही अजून. आणि तुम्ही मग अनुभव सांगितले ते का पूर्ण पांढरी मुळी खाली आतमध्ये बेड बेड पूर्ण पांढरी मुळी, आणि ही जमीन कमीत कमी 40 वर्षापासून पिकते. म्हणजे हिच्यामध्ये काही राहिलेलं नाही थोडक्यात. म्हणजे जे काय म्हणजे- पाहिजे जमिनीत ते राहिलेलं नाही. 40 वर्ष झालेले, शोषण भरपूर वडिलांच्या झाले. काळापासून शेती चालू आहे. म्हणजे भरपूर 40 वापर वर्ष. झालेला आहे जमिनीचा. 40 वर्ष कम्प्लीट झालेले बागायतीमध्ये येऊन. जवळपास निफाडचा एरिया आणि येवल्याचा अर्धा भाग आता जवळपास हा कोपरगाव मध्ये येतोय. तालुका आता माझं म्हणायचं तर मी निफाड तालुक्यात राहतो, बरोबर. पण निफाडचा पूर्ण भाग येवला झालं, चांदवड झालं, पाहिजे असा प्लॉट म्हणजे डेव्हलपच नाही कोणाचा. पाहिजे फक्त काडी, फुटवा नाही, फुलकळी पण नाही, फुटवा वगैरेच निघत नाही. रासायनिक. हा, मुळात म्हणजे रासायनिक वरती फुटवाच नाही. हम्म. मग प्रत्येक जणांनी प्रत्येक प्रॉडक्ट वापरून पाहिले, रासायनिक म्हणजे केमिकलचे सर्व वापरून पाहिले, तर ऑर्गॅनिक कार्बन सारखा रिपोर्टच येत नाही. आणि आजच तुमच्या माझ्या शॉप मधून आज जवळपास येवल्याचे शेतकरी आले होते. जवळपास त्यांनी 10 ते 15 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफच्या 5 बॅगा घेऊन गेले. घेऊन गेले. कारण त्यांच्या शेजारच्यांनीच वापरलं होतं. मग ते त्यांना विचारायचं, बघ तुम्ही काय वापरलंय, आमचा प्लॉट डेव्हलप होत नाही म्हणे. मग त्यांनी त्यांना सांगितलं की ऑर्गॅनिक कार्बन 2 लिटर आणि ग्रीन लाईफची 4 किलोची बॅग, फक्त एवढंच वापरा म्हणे 1 एकरासाठी. 1 एकरासाठी. तर तरी पण त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त मटेरियल नेलं, कारण प्लॉट पण भरपूर मोठे होते त्यांचे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक कार्बनचं मटेरियल दिलेले प्रत्येक जण समाधानी का? 100% समाधानी. कारण त्यांना 4थ्या दिवशी रिपोर्ट लगेच दिसतो ना. कारण कोणत्याही केमिकलचं जरी सोडलं तरी त्याचा रिपोर्ट दिसायला थोडा वेळच लागतो. बरोबर. ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर हा 3ऱ्या ते 4थ्या दिवशी लगेच रिपोर्ट दिसतो. अच्छा, म्हणजे निफाड, विंचूर झालं, लासलगाव एरिया झालं, विंचूर, येवला निफाड, झालं, विंचूर, सर्वीकडे तुम्ही कोपरगाव. मार्गदर्शन सर्व करता. सर्व कोपरगाव झालं. कोपरगाव. आता जवळपास कोपरगावचे रवंद्याचे शेतकरी हा. इथून आता कोपरगाववरून डायरेक्ट विंचूरला घ्यायला आता. 40 किलोमीटर. 40 काय किलोमीटर. बोलताय? म्हणजे किती वेळा गेले आतापर्यंत तुम्ही मटेरियल आणलं? आता या 2 वर्षामध्ये जवळ 3-4 वेळेस गेलो. इथं तर आजूबाजूला भरपूर दुकान आहे राव. दुकानाचे सगळे, पण मग आता रिझल्ट पानच, Chemicalचे भरपूर आहे. पानं आणि फुलकळीला एकदम जबरदस्त आहे त्याचं. आणि कांड आहे ना त्याचं पेर, हा. हे तुमचं जे औषध आहे का, पण हा. अंतर म्हणजे ना पेऱ्याला पेरा आहे, एकदा निघलं 2 कळ्या निघत्या. इथून नुसतं पेर जन्मलेलं आहे, तर बरोबर लगेच कळी आहे. बरोबर आता इथून ते इथपर्यंत आलं का, याच्यातून एक निघला का बरोबर परत लगेच कळी येते. म्हणजे डबल ब्रँचेस आहे अशा. हे डबल आहे, डबल बरोबर. इथं दाखवायचे म्हणजे बघा इथं
बरोबर. इथं डबल आहे डायरेक्ट. पेऱ्याचं अंतर कमी तेव्हा डबल आहे, डबल डबल आहे इथं डबल निघतं डायरेक्ट. याच्यातून परत फुटवा निघत. म्हणजे हा सर्वात चमत्कार कार्बन आणि ग्रीन लाईफचाच आहे का? हा पूर्ण तीन 1 एकावरती. ऑगस्टला तुम्हाला व्हिडिओज घ्यावा लागणार याचा. इथे यावाच लागणार एकदा. परत का? हा 1 ऑगस्ट 100%. म्हणजे नाही, एवढं आज आज 15 दिवसांनी काय फरक पडतो हा. ते त्या शेतकऱ्यांना पण कळल. बरोबर. नाही या वर्षी जास्त वापरते ना. आमची इथं कमीत कमी 700 एकर शेती आहे टोमॅटोची हो ना. या गावात. हा. पण मग वापराय अजून काय कोणी सांगून पण काही लगेच कसं आहे, हे नाही घेत. लोकांचा विश्वास बसत नाही. तेव्हा ब्रँचेस आहे ना, इथून निघालं काय लय कळी येते, इथं लगेच कळी येते. इथं जे बघण्यासारखे भाई जागेवर डबल यावं त्याची गडबड आहे, आज करू प्रत्येक फाटी यावं. कळ्या पाणी साहेब कळ्या मधल्या बघा ना, हे बघा ना. मधल्या पाना मधी पाना. पूर्ण- आता हे पूर्ण- काय करायचंय मधी एवढं बांधायचं कसं यावं. कसला चमत्कार आहे हा सर्व. ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन हम्म. आणि त्यांचे जे बाकीचे आपले फ्लावर किंग Flower Flower King. King. फ्लावर किंगनी काय फुलकळी जास्त निघाली. Flower फुलकळी King आहे, आणि फुलकळी पण ग्रीन काढतं सीड आहे, स्टार आहे. आणि सेटिंग पण बनवतं. गळकूज वगैरे होऊ देत नाही. हो ना. हो. अच्छा. त्याच्या त्याच्या म्हणजे फ्लॉवर किंग आणि ग्रीन शील्ड कॉम्बिनेशन घ्यायचं. कॉम्बिनेशन. अच्छा. त्याच्यामध्ये आपलं पीएच बॅलन्स पीएच स्टिकर वगैरे घेऊ चालतं, शकतो. घेऊ शकता, काय अडचण नाही. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली तेवढी सर्व खरी आहे का? आता खोटं बोलायचं काही कामच नाही. कारण की आम्हाला बरेच शेतकरी विचारतात नाही बुवा, नाही नाही. तुम्ही आपण आज शेतकरी पूर्ण बोलायला पूर्ण लावताय. शेतीवरच आधारित, त्याच्यामुळे खोटं बोलून काय करायचं. म्हणजे जी आहे ती आणि 100 मागच्या वर्षी आपण 1800चा ऍव्हरेज घेतलेलंच आहे. आणि जेव्हा प्लॉट राहिलेलाच नव्हता, हिवाळ थंडीचा पिरियड होता, हम्म. तेव्हा तरी 900 कॅरेट काढली याच्यात. हो. आणि ते पण मागच्या वर्षी मी 40 दिवसांनी वापरला आपण ते 40 दिवसांनी. कार्बन आणि ते का? हा मग टायमिंग निघून गेला त्यावेळेस. तरी एवढे आपल्यातून report. तरी 900 कॅरेट मागच्या काढले. वर्षी मी स्वतः आलो होतो व्हिजिट करायला हा. या क्षेत्रामध्ये. हा. त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की हा उपटून फेकायचंय, भाऊ. प्लॉट उपटून फेका. आता येच शेजारचे शेतकरी म्हणे याच्यात गेला म्हणे प्लॉट, म्हणजे बुवा आता येऊ म्हणजे लय गडबड झाली म्हणे. म्हणजे त्यांनी चांगलंच सांगितलं की बाबा त्याला खर्च हे नका. काड्या पाहून का? हा हो, खर्च नका. मी खर्च फक्त करण्यात तेवढे मजाच खर्च नाही. केला, 2 वेळेस सोडलं आणि त्याच्यावर आपले कॅरेट निघून गेले. तरी 80 कॅरेट रेट झाला त्यांना होता 1 तरी- एकरात. तरी रेट झाला होता 80. कोणीच म्हणू शकत नाही 80 तरी 90. त्यांना म्हटलं आमच्या भरोश्यावर तुम्ही एकदा ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरून पहा आणि मग चमत्कार सांगशाल तुम्ही. 2-4 दिवसात त्यांनी स्वतःहून फोन केला होता. कार्बन आणि ग्रीन लाईफ घ्यायला 40 किलोमीटर जातं म्हणजे जातच. जातं म्हणजे काही विषयच नाही. आणि आता पण घ्यायचं होतं, पण परवा पण फोन झाला येतो पण नाही होऊ शकलं. आता तुम्हाला सर्व मार्गदर्शन इथं योगेश गाडवे सर करतात. दुसऱ्याने आपण कोणाची म्हणजे मी पूर्ण कोणता औषध प्रॉब्लेम आला ना फोन गाडवे करून sir. घेतो. मला वाटलं ते म्हणले येईल ना, माझ्या गावात नाही भेटलं, कोपरगावला नाही भेटलं, मी सरळ त्या कंटेनचं दुसरं कोणतं तरी वापरून घेतो, पर्याय नाही मला. म्हणजे गाडवे सर येतो मुमकिन आहे. हे जर सुरुवात जर याच्यापासून केली ना, कार्बन त्याच्यामध्ये थोडस 1 हप्त्याला थोडं तेच जरी गेलं ना कार्बन तरी green life. चालेल. कार्बन ग्रीन लाईफ म्हणजे याचा एक त्याचा एक जरी आज थोडंफार जरी ऍडजस्टमेंट केलं नसन सुधरत तर जस्ट त्याच्या म्हणजे लेवल. जे प्लॉट पण कॉमन शक्यतो हे जर वापरलं हा. तर ते द्यायचं कामच नाही, एकदम कमी द्यायचं. बाहेरचं का? कार्बन वापरल्याने म्हणजे जिथं 10 किलो लिक्विड द्यायचंय ना, समजा 2.5 एकर क्षेत्र आहे हा. माझं, एकरी 3 ते 4 किलो द्यावा लागतं. बरोबर. म्हणजे 10 किलो ऐवजी मी ना 3 किलो 4 किलो जरी दिलं तर ऍडजस्टमेंट म्हणजे बाहेरचा जो खर्च तो निम्मा कमी निम्मा होतो. निम्मा 50% डायरेक्ट कमी होऊन जाईल. म्हणजे लागवड केल्यानंतर 3-4 दिवशी आळवणी केलीच पाहिजे. आळवणी 3ऱ्या दिवशी केली पाहिजे. समजा काही शेतकऱ्यांकडून नाही झालं, हा. काही कारण नसतं, ऊन हिट आहे, हम्म. तर ते 8 दिवसाच्या पासून सुरुवातच झाली पाहिजे. 4 बरोबर. दिवस नाही होणार होत. हम्म. कारण ते लागवड करता बाकीचं बघता, पण मग 8 दिवसानंतर सुरुवात झाली पाहिजे. आता मला शेतकरी काही म्हणता आम्हाला फक्त कार्बनच वापरायचे किंवा काही शेतकरी म्हणतात फक्त ग्रीन लाईफ द्या. काय सांगाल आज नाही शेतकऱ्यांना? नाही, दोन्ही गरजेचं दोन्ही जर घेतलं ना हा. तर प्लॉट आहे ना, सगळे कंटेंट त्याच्यात काय असतील ते सगळं झाडाला मिळतं आणि झाड काडक्या फुटत्या काडक्या एकदम. चालेल चालेल सर. गाडवे सर खूप छान मार्गदर्शन करताय. निफाड तालुक्यामध्ये इतर शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक कार्बन तंत्रज्ञानचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपलं संपूर्ण शॉपचं आपल्या नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव योगेश गाडवे, विंचूर. आपल्या शॉपचं नाव कृषी नंदन ॲग्रो एजन्सी विंचूर. मोबाईल नंबर आहे 80 45 75 32. ऑर्गॅनिक कार्बनचे सर्व प्रोडक्ट अवेलेबल आहे का? सर्व प्रोडक्ट आपल्या विंचूर शॉपला अवेलेबल आहे. आणि तुम्ही विजिट पण करता विजिट प्लॉट? पण हो फ्री राहते ती? फ्री विजिट. अच्छा बर बर सर चालेल. खूप छान माहिती दिली. आपला पण संपूर्ण परिचय आणि पत्ता सांगा. महेंद्र अशोक काळे, राहणार रवंदी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर सांगा. 99 70 64 91 65. धन्यवाद सर. हो.